ग्रंथातलं सगळं शिल्लक राहिलं. शिल्लक कशामुळे राहिलं? ते सगळं पाठ केलेली माणसं होती. एक वेद ज्याला पाठी आहे तो वेदी, 2 वेद पाठ आहे तो द्विवेदी, 3 वेद पाठ आहे तो त्रिवेदी, 4 वेद पाठ आहे तो चतुर्वेदी. इथलं कसं जाळणार? बरं, मला मारलं दुसरा तयार आहे, दुसऱ्याला मग तिसरा तयार आहे. म्हणून टिकून राहिलं ते. त्या मौखिक परंपरेला घोकमपट्टी काय करून पास होतोस असे टिंगल करून टाकले. तुमच्या आणि हे आतापासून नाही, 1820, 1920, 2020, 205 वर्ष हेच चालू आहे. आत्ता कुठे जाग यायला? आत्ता हिंदू कुठेतरी जागा व्हायला लागलाय आणि त्याचं संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला द्यायला पाहिजे. म्हणजे फार काही त्यांनी हिंदूंच्यासाठी केलंय अशातला भाग नाही आहे, पण ही ताकद दिली आहे, नो डाऊट. म्हणजे 14ला 19ला आणि आता जर मोदींच्या ऐवजी चुकून तो राहुल जर आला असता तर आपलं वाटोळच झालं असतं. आम्हाला छत्रपती महाराजांबद्दल काही माहीत नाही. आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान कळण्यासाठी 2025 मध्ये एक सिनेमा यावा लागतो. तेव्हा आमच्या पुढच्या पिढ्यांना छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानी अनन्वित अत्याचार करून 40 दिवस त्यांना प्रत्येक क्षणाला मरायला भाग पाडलं. सिनेमातून कळलं. हे खरं तर इतिहासाच्या पुस्तकात 7 का 8 फक्त मुसलमान होते शिवाजी महाराजांच्या सैन्यात. त्याचे टक्के वाढत वाढत आता 30 का 35% होते. इथपर्यंत आमची मजल गेली. म्हणजे प्रभू श्रीराम हा इतिहास आहे, त्याचे सगळे पुरावे आहेत. तो राम काल्पनिक ठरवला. 14,000 वर्षांपूर्वीचा आमचा प्रभू श्रीराम 14,000 वर्षानंतर काल्पनिक ठरला. तर अशीच अजून एक 8,000 वर्ष गेली तर कदाचित हे असंच चित्र राहिलं. चुकून माकून दुर्दैवाने हे जर काँग्रेस बिंग्रेसचे सगळे पक्ष जर सत्तेमध्ये आले, नंतर छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा कदाचित काल्पनिक ठरू शकतात. आता प्रभू श्रीराम 14,000 वर्षानंतर काल्पनिक आहे. श्रीकृष्णांनी 16 सहस्त्र नारींबरोबर विवाह केला. कुठली नारी? का विवाह? पण आत्ता जर जागे झालो नाही, आता जर आपण खडबडून जागे होऊन आपली इतिहासाची पुस्तकं जर चाळायला सुरुवात केली नाही तर मात्र फार भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागणार. 1947 साली असेच आपण थंड पडलो. असेच आपण आपल्या इतिहासापासून अनभिज्ञ समाज निर्माण झाला. त्याचा इतका मोठा परिणाम झाला की या भारत मातेचे तुकडे पडले, जिची आज आपण पूजा केली. फक्त आता चित्रामध्ये भारत माता अखंड राहिली. 82 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ. आज 32 वर आलो आपण. इतकं गमावलं. अफगाणिस्तान गमावला, इंडोनेशिया गमावला, पाकिस्तान गमावला, बांगलादेश गमावला, नेपाळ गमावला, भूतान गमावला, तिबेट गमावला, चायनाचा काही भाग गमावला. आपण सगळं गमवत चाललोय. उरलेलं आहे ते जर शिल्लक राहावं असं वाटत असेल आणि या भूतलावरती हिंदू म्हणून तुम्हाला जगावं असं वाटत असेल, तुमच्या मुली बाळी उद्या सगळ्या इस्लामिक होऊ नये असं वाटत असेल, तर आपल्यालाच काहीतरी करायला लागणार आहे. सामान्य माणसालाच काहीतरी करावं लागणार. जगण्याची धडपड, आपल्या अस्तित्वाची लढाई, ही अस्तित्वाच्या लढाईसाठी सामान्य माणूस जोपर्यंत उतरत नाही मैदानामध्ये तोपर्यंत काही होणार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सगळं का करायचं?
त्यांना जे शक्य आहे ते करतायत, 100% करतायत. म्हणून तर हिंदू सण आज 10 वर्षानंतर, 10 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने चालायचे, आज खूप जोमाने हिंदू सणांची निर्मिती झाली. हिंदू सण डंके की चोट पर आपण करतो, दणदणाट करून करतो. आज सगळेजण गर्व से कहो हम हिंदू है ह्याचं जाहीरपणे म्हणायला लागले. हळूहळू हळूहळू हिंदू धर्माबद्दल बोलणारी माणसं उघडपणे हिंदुत्वावर भाषणं देऊ लागली, व्याख्यानं होऊ लागली, हिंदू समाज जागृत होऊ लागला. आणि याचं संपूर्ण श्रेय हे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला द्यावंच लागेल. आणि त्याच्याही पेक्षा हेच संपूर्ण श्रेय हे 100 वर्ष पूर्ण झाल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावं लागेल. कारण भाजप हे मूल आहे आणि आई RSS आहे. अत्यंत शांत चित्ताने सगळे आघात, सगळा विरोध, सगळ्या अवहेलना, सगळे चेष्टा, थट्टा, मस्करी, घृणा, सतत बंदीची मागणी, सगळी सरकार विरोधात, अशा सगळ्या संकटांना तोंड देत 100 वर्षांनी आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ताठ मानेने उभा आहे. नुसती संघटना उभी नाही, त्या संघटनेमुळं आज हिंदू उभा आहे, त्या संघटनेमुळं आज भाजप उभी आहे. त्यांनी तोंड फिरवलं, सत्तेच्या लोभापायी काहीतरी काँग्रेसच्या वळचणीला गेले, तर अशा 10 भाजप उभं करण्याची क्षमता राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आहे. हे भाजपवाल्यांनी पण लक्षात ठेवावं. असं समजू नये की आता आम्हाला पर्याय नाही. सॉरी, आज आपण जिथे उभे आहोत तिथे एकदा निश्चिती झाली की सुरू होईल दुसरी उभी करायला. 10 वर्षात एक नवीन पक्ष पर्याय